विचार केला आहे का मित्रांनो, की काही लोक खूप शांत, खूप आनंदी, खूप शक्तिशाली असतात. त्यांच्या चेहऱ्यावरनं वेगळाच ग्लो असतो, है ना? आपण बघतो कधी-कधी त्यांचा जो सहवास कधी आपल्याला लाभला, आपल्या असे कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा आपल्या एखाद्या रिलेटिव्हमधले अशी कोणती व्यक्ती असली, तर त्यांच्या सहवासात आल्यावर सुद्धा आपल्याला फार म्हणजे आनंद वाटतो किंवा वेगळीच ऊर्जा जाणवते. होत असेल तुमच्यासोबत पण कधीतरी असं. तर काय वाटतं तुम्हाला? खरंच एखादा शब्द किंवा एखादा मंत्र आपलं पूर्ण जीवन बदलू शकतं का? आणि बघा, ही गोष्ट आहे, की खूप लोकं मंत्र जाप करतात. मग सर्वांचंच आयुष्य बदललं असतं. सर्वांच्याच आयुष्यामध्ये शांती किंवा आनंद म्हणजे ऊर्जा पाहिजे त्या गोष्टी असतात त्यांच्याकडे पण, है ना? मग का काही लोकांच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये मंत्र जाप केल्यावर सुद्धा इतके प्रॉब्लेम्स येतात, इतक्या समस्या येतात, बरोबर? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, की जो मंत्र जाप आपण करतो, तर त्याचं खरं महत्त्व काय? आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीने फायदा होतो, तो कसा करायचा? आणि कोणत्या चुकामुळे तुमची जी स्पिरिच्युअल म्हणजे एनर्जी असते, है ना? तर ती का कमी होते? ह्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही कुठला मंत्र जप करता, त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणजे इश्यू येतात, है ना? किंवा काय जे काय असेल तुमचे XYZ प्रॉब्लेम ते मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पूर्ण व्हिडिओ नक्की आता सर्वात पहिले समजूया मित्रांनो, मंत्रजाप म्हणजे काय? बघा, मंत्रजाप म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही. तो आपल्या मन आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा मार्ग आहे. मंत्र म्हणजे असा पवित्र शब्द जे आपल्या मनाला काय करतो ना, प्रोटेक्ट करतो. आणि जाप, जो जप असतो, जप म्हणजे त्या डिवाइन व्हायब्रेशनची पुनरावृत्ती. जेव्हा आपण एखादा मंत्र वारंवार म्हणतो, तेव्हा त्या मंत्राची जी ऊर्जा असते ना मित्रांनो, ती हळू आपल्या मनात आणि शरीरात उतरते. आपल्या जे अंतर्मन आहे, है ना? जी आपली पूर्ण आत्मा आहे, त्याच्यापर्यंत हळू उतरायला लागते. जसं बघा, आता सतत तुम्ही निगेटिव्ह ऐकलं, तर तुमचं मन काय होतं, म्हणजे अस्वस्थ होतं, है ना? नकारात्मक गोष्टी आता सकाळीच उठल्यावर बघा, तुम्ही सकाळी उठले झोपेतनं आणि एकदमच आला तुम्हाला फार ताव आणि तुम्ही एकदमच काय ना असं निगेटिव्ह बोलले, तर तुमचा पूर्ण दिवस बघा कसा जाईल, खराब जाईल ना. असं किती चिडचिड होईल तुम्हाला. आणि तसंच मग तुमचं डिवाइन मंत्र जर तुम्ही सकाळी उठले, घरात मंत्र एखादा लागलेला असला किंवा तुम्ही स्वतः म्हटलं मंत्र बोलता, जेव्हा तुम्ही मंत्र जाप केला सकाळी, तर तुमचा दिवस बघा किती छान जाईल. तर हा फरक आहे मित्रांनो. म्हणून काय होतं ना, निगेटिव्ह ऐकण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे ना, तो डिवाइन मंत्र ऐकल्यावर आपलं मन जे शांत होतं, ते आपल्याला त्याच्याकडे पहिले फोकस करायचं आहे. आता मंत्र जाप आहे, तो इतका शक्तिशाली काय आहे, म्हणजे कसा आहे, का आहे? तर पूर्ण विश्व जे आहे ते व्हायब्रेशननी बनलेलं आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला याच्या पहिले पण सांगितलं होतं, की आपण जे आहे ते आपण एक शरीर आहोत. इथे आलो म्हणून आपण एक शरीर झालो किंवा हे शरीर आपण धारण केलं, ठीक आहे. पण तसं पाहायला गेलं तर आपण सर्व कोण आहोत? एक एनर्जी आहोत, है ना? आता बघा मित्रांनो, तुमची आई आहे आणि मावशी आहे. इथे उदाहरण देते मी. आता तुमच्या आईनी ना एकदम मावशीची आठवण काढली. बोलली नाही फोनवर, काहीच नाही, कॉन्टॅक्ट नाही झाला दोघींचा. पण तिनी, तुमच्या आईनी मावशीची तुमची आठवण काढली आणि लगेच तिचा त्या म्हणजे 1-2 तासामध्ये तिचा फोन आला आणि आईनी असं म्हटलं तुमच्या, की "अगं, मी तुला कॉलच करणार होते, पण बघ तुझाच आला." आता हे काय झालं, टेलिपॅथी ना. म्हणजे तुमच्या आईची जी व्हायब्रेशन होती ती तिच्यापर्यंत, मावशीपर्यंत जाऊन पोहोचली. कशी पोहोचली? युनिव्हर्स, ह्या ब्रह्मांडाच्या माध्यमातून. म्हणजे ब्रह्मांड काय आहे? आपलं जे युनिव्हर्स जे आहे, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, ते काय आहे मित्रांनो? तुमचे शब्द नाही ऐकत, ठीक आहे? तुमची एनर्जी फील करतं, तुमचं व्हायब्रेशन ते ऐकतं. आता तुम्ही त्याला एखाद्या म्हणतात ना, आपण ऐकलं असेल बऱ्याचदा, मॅनिफेस्टेशन खूप काम करतं, है ना? काही लोकांचं तो बाप्पा भलतं भारी करतं, पण आमचं का नाही करत? कारण प्रॉब्लेम काय आहे? आपण शब्दांनी बोलतोय आणि एनर्जी त्याला पाठवतोय एक. प्रॉब्लेम तो येतो. म्हणून आपलं मॅनिफेस्टेशन काम करत नाही. मॅनिफेस्टेशन काम करण्यासाठी आपली तशी एनर्जीसुद्धा लागते. म्हणून आपले जे विचार आहे, भावना आहे, शरीर आहे, हे सगळं काय आहे ना, एनर्जी आहे. आणि प्रत्येक मंत्राची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असतं. जेव्हा तुम्ही रोज मंत्र जाप करता, तेव्हा तुमची जी व्हायब्रेशन आहे ती बदलायला सुरुवात होते. तुम्ही स्वतः ते फील करणार आणि हळू काय होतं मित्रांनो, जे नकारात्मक विचार असतात ना तुमचे, ते कमी होतात, भीती कमी होते आणि मन काय होतं ना, शांत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपला जो आत्मविश्वास आहे तो फार कमी असतो आपल्याला, आहे ना? स्वतःवर विश्वासच नाही राहत, तर तो आपला विश्वास वाढतो. आणि अनेक लोक सांगतात ना, मंत्र जाप केल्यावर आतून शांत वाटतं, तर हीच मंत्राची खरी शक्ती आहे. आता ही मंत्र जाप जो आहे त्याचे फायदे काय? आता बघा, मन शांत होतं. पहिलं ओव्हर थिंकिंग जी आहे ना ती कमी होते आणि स्ट्रेस कमी होतो.
निगेटिव्ह एनर्जी आपल्यापासून दूर राहते, है ना? आपण ऐकलं असेल ना लहानपणापासून, म्हणजे आपण ऐकत आलो, की नाही का अमावस्या पौर्णिमेला म्हणजे बाबा काय म्हणतात त्याला, भूतं वगैरे असतात ते, त्या आत्मा ज्या असतात आहे ना, असं फिरतात म्हणून 12च्या टाईमला घरातून नाही निघायचं, असं होते, तसं होते. फार ह्या गोष्टी ऐकल्या ना आणि आपल्याला इंटरेस्ट पण होतं त्या गोष्टीमध्ये. आपण भुताचे कधी पिक्चरही पाहतो आहे ना, तर त्या ज्या निगेटिव्ह एनर्जी म्हणजे आपल्या आजूबाजूला जर अशा असतील किंवा वास करत असतील, तर ह्या मंत्रांची जी व्हायब्रेशन आहे ना, ती पॉझिटिव्हिटी निर्माण करते. त्याच्यामुळे त्या ज्या एनर्जी आहेत, निगेटिव्ह एनर्जी, त्या तुमच्यापासून दूर जातात. आत्मविश्वास वाढतो. मी आत्ताच सांगितलं, की भीती कमी होऊन तुमचा जो आहे, आतली जी ताकद आहे, ती जाणवते तुम्हाला. ठीक आहे. फोकस वाढतो तुमचा. आता विद्यार्थी असतील, त्यांचा त्यांचा अभ्यासामध्ये खूप फोकस वाढेल. जे आता ऑफिशियल लोक असतात, जे काम करतात आहे ना, म्हणजे इथे जाऊन ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा त्या मंत्र जापचा खूप उपयोग होतो मित्रांनो. ठीक आहे. देवाशी कनेक्शन मजबूत होतं. मनाला डिवाइन फिलिंग अनुभवायला येते. असं वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी माझा देव आहे किंवा माझा कोणतरी एक शक्ती असं आपल्याला जाणवतो. आणि एन्झायटी जी खूप घाणेरडी असते ती आपली कमी होते. मन हलकं वाटायला लागतं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणवतात. हे त्या मंत्रजापचे फायदे आहेत. आता सर्वात महत्त्वाचा आहे प्रश्न, की मंत्रजाप कसा करायचा? बघा, मंत्रजाप जो आहे तो योग्य पद्धतीने करायचा असतो आपल्याला. आता उदाहरणार्थ असं की सोपा मंत्र म्हणजे निवडायचा. गायत्री मंत्र असतो है ना, किंवा तुम्हाला जर वाटत असेल ओम नमः शिवाय, हरे कृष्णा, बरेच असे मंत्र आहेत जे तुम्हाला आवडत असतील. तसे मंत्र पहिले एकतर निवडायचा. वेळ ठरवायची फार महत्त्वाची. बघायचं सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी जाप करणं फार उत्तम असतं. हे बघा, रात्री तुम्ही झोपायच्या पहिले केलं तरी चांगलंच आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी ब्रह्ममुहूर्तामध्ये करायचं आहे ना, सकाळचा पहाटेचा टाईम, तो पण खूपच भारी असतो. बघा, सकाळच्या टायमाबद्दल एक गोष्ट सांगते. आता बघा, सकाळी काय असतं ना, सकाळी तुम्ही बघितलं असेल की पूर्ण आपली जी सृष्टी आहे ती शांत असते. सकाळी तेच लोकं उठतात. जर असं बघायला गेलं तर की जे जास्त म्हणजे नाही का मंदिरातल्या आरत्या असतात, ज्यांना साधना करायची असते, ध्यान साधना, असे पुजारी लोकं, म्हणजे असे बरेचसे स्पिरिच्युअल लोकं, जर इन शॉर्ट म्हणायचं झालं तर स्पिरिच्युअल लोकं फार सकाळी ते उठलेले असतात, असं बघायला गेलं तर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होते ना, आपल्या जे सृष्टीमध्ये पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ती वास करते आणि त्याच एनर्जीमध्ये आपण जर जाप केला ना, तर सकाळचं वातावरण खूप पवित्र असतं. मग जसा टाईम जातो मग तुम्ही बघता, सांगायची गरज नाही ना, मग कसं म्हणजे आपल्याला तो क्राऊड फार घाणेरडा वाटतो. म्हणून सकाळचं फार भारी असतं आणि नाहीच जमलं तर मग रात्री झोपण्यापूर्वी चालेल, काहीच हरकत नाही. ठीक आहे. एक शांत जागा निवडायची. म्हणजे जिथे तुम्हाला अजिबात डिस्टर्ब कोणी करणार नाही किंवा कमी डिस्टर्बन्स होईल अशी जागा. हळूहळू जाप करायचा मित्रांनो, घाईने करायचं नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, है ना, हरे कृष्ण असं नाही. एकदम हळू तो प्रत्येक शब्द फील करायचा. असं समजायचं की माझ्यासमोर मी जेवढे 21 वेळा, 108 वेळा, जेवढ्याही वेळा तुम्ही करायचं म्हटलं, तर असं समजायचं की बाबा साक्षात माझ्यासमोर देवच येऊन बसला आणि त्या देवासमोरच मी जे काय करतोय ते करतो. तो फील करायचा. ठीक आहे. आणि भावनेने आपला जप करायचा. फक्त शब्द बोलायचे नाहीये. तो जो एक मंत्रातला एकदम जो शब्द आहे, त्या मंत्राचा जो भाव आहे, तो आपल्या मनात अनुभवायचा मित्रांनो. आता बघा, काय आहे ना, लोक म्हणतात की मी तर मंत्र जाप करतो पण मला त्याचा फायदाच होत नाही. बरेच लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल. तर इथे चुका काय करतात ते लोकं, मी सांगते बघा. लगेच रिझल्ट पाहिजे. आता कोणत्याच गोष्टीचं असं नाहीये की बाई तुम्हाला रिझल्ट मिळेल. आपल्याला शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, आपण जेव्हा होतो तेव्हाही आपल्याला काही एकदम रिझल्ट नाही मिळाला ना. आपण तेवढं तिथे वर्षभर, आता सेमेस्टर निघाले, पण त्या अगोदर असं होतं की सेमेस्टर नव्हता ना, एकच एक्झाम व्हायचे. त्याच्यामुळे कसं व्हायचं, आपण वर्षभर अभ्यास करायचा आणि मग त्याच्यानंतर आपली एक्झाम व्हायची आणि मग आपल्याला रिझल्ट यायचा. अगोदर यायचा का नाही, है ना? मग इथे लोकांना काय पाहिजे ना, पटकन रिझल्ट पाहिजे. असं होत नाही ना. मंत्रजप ही प्रोसेस आहे मित्रांनो. फक्त मोजणीवर लक्ष नाही द्यायचं. क्वालिटी महत्त्वाची. आपल्याला क्वांटिटी नको, क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दिवसभर निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही राहता, तर तुम्हाला राग येतो, जेलस फील होतं, निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनात येतात, है ना, निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात चालतात. तर त्याच्यामुळे काय होते, मंत्र तुम्ही केलं तरी ती मंत्रांची एनर्जी, ह्या सर्व गोष्टीमुळे मंत्रांची जी एनर्जी आहे ती कमी होत राहते. म्हणून फारसं ना असं टाळायचं अजिबात. म्हणजे होईल तेवढं आपण आपल्या मनातून दुसऱ्यांना चांगल्याच भावना पोहोचवायच्या, प्रेमाच्याच भावना पोहोचवायच्या. जाऊन नाही बोलायचं की हां, तुम्ही भारी आहे. काही गरज नाही. आपण मनातून त्यांना जेवढं बोलता येईल चांगलं, तेवढं म्हणजे व्हायब्रेशन चांगल्याच पाठवायच्या. ठीक आहे. त्याच्यामुळे एनर्जी काय होईल ना तुमची, कमी नाही होणार. जर तुम्ही निगेटिव्ह बोलले तर मग एनर्जी कमी होत राहील. मनावर जबरदस्ती करायची नाही. सर्वात महत्त्वाचं, आपलं मन आपल्याला नाचवतो. बरोबर आहे. म्हणजे तो जसा आपला मालक आहे असंच आहे ना. तर तुमचं मन जे आहे ते तुम्हाला भटकवेल. तर स्वतःला दोष नाही द्यायचा आणि त्याला असं एकदम फोर्स पण नाही करायचं. त्याच्या मागे नाही लागायचं मनाच्या, तो आपोआप तुम्हाला त्या रस्त्यावर आणेल.
नाहीतर मग फारच जर जास्तच असं वाटलं तुम्हाला काहीतरी मनाचा त्रास, तर मग काय करायचं, मी तुम्हाला आनापानसती ध्यानाचं सांगितलं होतं. तर जो म्हणजे थोडंसं फास्टमध्ये श्वास घ्यायचं. त्याच्यामुळे काय होते ना, मग परत तुम्ही तुमच्या मंत्र जपला लागू शकता. बरोबर? आता मंत्र जाप आहे त्याचं खरं रहस्य काय? बघा, मंत्र फक्त देवाला ऐकवण्यासाठी नसतो मित्रांनो. तो आपल्या आतील शक्ती, आपली पूर्ण आत्मा, आपली चेतना जागवण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही रोज मंत्र जाप करता, तेव्हा तुमचं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते बदलायला लागतं. तुमचे विचार बदलतात, तुमची एनर्जी बदलते आणि मग काय होतं ना, हळू तुमचं आयुष्यसुद्धा बदलायला लागतं आणि ते तुम्हाला दिसतंच. याच्यात कोणाला सांगायची गरज नाही. आणि बघा, मी तुम्हाला नेहमीच सांगते, आपण जेही करतो ते स्वतःसाठी करतो आणि स्वतःसाठीच करायचं. इथे सेल्फिशपणा नाहीये. पण जोपर्यंत तुम्ही चेंज होणार नाही, जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी चांगल्या घडणार नाही, तोपर्यंत कसं ना आपण सांगणार कोणाला आणि सांगूनही काय फायदा? मग तेच लोकं 4 लोकं आपल्याला म्हणतात, "तू बघ पहिले, मग मला तू ज्ञानाच्या गोष्टी." असं असतं ना ते काहीतरी. म्हणून काय आहे ना, पहिले आपण आपलंच बघायचं. नाही उगाच लोकं म्हणजे हे करायचं ढवळाढवळ. जोपर्यंत आपली एनर्जी आणि काय होतं ना, काही वेळा मग जेव्हा तुम्ही चेंज होता ना, तेव्हा तुम्हाला शब्दांची गरज पडत नाही. तुमच्या एनर्जीने समोरचा काय होतं ना, बदलून जातो. बघा, ही पण गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असेल खूप वेळा, है ना? तर म्हणून काय होतं ना, तुमचं हळू आयुष्य सुद्धा बदलेल. तर ह्या सर्व गोष्टी ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. कल्पना करा मित्रांनो, जर तुम्ही रोज फक्त 10 मिनिटं स्वतःला डिव्हाइन व्हायब्रेशन मध्ये ठेवलं किंवा ते डिव्हाइन व्हायब्रेशन दिली, तर एक वर्षानंतर तुम्ही स्वतः बघणार की तुमच्या एनर्जीमध्ये किती मोठा बदल झाला. तुमच्या चेहऱ्यावर जो तो ग्लो आहे, तुमची एनर्जी, तुमचं म्हणजे सर्व काही चेंज होईल, है ना? 1 वर्षानंतर तुम्ही स्वतः अनुभवणार. तर आज प्रत्येक जण बाहेर आनंद शोधतंय. आपल्याला वाटतं बाहेर मी काहीतरी एन्जॉय केल्याने मला आनंद होईल, काही करी म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे ना. पण आपण 4 दिवस त्या गोष्टी करतो, एन्जॉय करतो किंवा बऱ्याच काही गोष्टी आणि परत मग शांततेत बसलो की आपल्याला वाटतं की यार काय ना माझं आयुष्य, बरोबर ना? पण तसंच होतं. मग बाहेर आपण काय करतो आनंद शोधतो, पण खरी शांती ती आपल्या आत आहे. आणि मंत्र जाप त्या शांततेपर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला बऱ्याचदा साधना म्हणजे ध्यान साधना ती जी आहे आनापानसती म्हणा किंवा तर मी ध्यानाचं तुम्हाला म्हणून सांगत असते, की तुम्ही तुमच्या आत डोकावलं ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा खरी शांती तर इथेच आहे. मी का बाहेर बाहेर शोधत आहे, है ना? तर ह्या सर्व गोष्टी आहे मित्रांनो. म्हणून बघा मंत्र जपचे फायदे, तोटे, नुकसान काय आहे ते सर्व काही मी सांगितले तुम्हाला. बस नाही तुम्हाला थोडंसं ध्यान साधना आता हे वाटत असेल किंवा तुम्ही लोकं मंत्र जाप करता, तर ते कुठल्या चुका तुमच्याकडून होतात, त्या आता चुका आजच्यानंतर करू नका. आणि जेवढं होईल तेवढं अनुभवा ती गोष्ट आहे ना, म्हणजे असं फीलिंग्स द्या. तर त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल त्या मंत्र जापचा जर तुम्ही करत असाल. ठीक आहे? तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की ओम लिहा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या मंत्राबद्दल माहिती हवी आहे किंवा जे काही तुमचे विचार असतील ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया मित्रांनो मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.